वेळेस असं होतं की आपलं वय कमी असूनही आपण थोडेसे वयाने जास्त दिसतो का, तर आपल्या चेहऱ्यावर असतात 5 लाईन्स, स्कार्स असतात, पिगमेंटेशन असतं, आपली स्किन जी असते ती खाली लटकलेली असते आणि खूप सारे स्किन प्रॉब्लेम असतात, त्यामुळे आपण आपल्या वयापेक्षा जास्त दिसतो. पण आज मी इथे तुम्हाला एक असा मास्क सांगणार आहे, फेस मास्क, की ज्याच्याने तुमची स्किन इथे जरी डल झाली असेल, काळवंडली असेल, ब्राईट होण्यास मदत होणार आहे. कारण ह्याच्यात आपण इन्ग्रेडियंट छान घातलेले आहेत. तुमची स्किन हायड्रेट होणार आहे, तुमच्या स्किनवर ग्लो येणार आहे, नॅचरल ग्लो येणार आहे, तलेसदार तुमची स्किन दिसणार आहे. त्याचप्रमाणे तुमची स्किन जी खाली आलेली ते अपलाइट होणार आहे, म्हणजेच वरच्या बाजूला जाण्यास मदत होणार आहे. तर हाय फ्रेंड्स, माझे नेम इज अनिशा. व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजचा आपल्याला चिया सीड फेस मास्क बनवण्यासाठी फर्स्ट स्टेप करायची आहे. तर आपल्याला एक मोठा टेबल स्पून म्हणजेच मोठा चमचा आपल्याला चिया सीड्स घ्यायचा आहे. आणि ते चिया सीड आपल्याला एका बाउल मध्ये थोड्याशा दुधामध्ये भिजू घालायचं आहे. आता तुम्ही पाहू शकता की केवढ्या दुधामध्ये ते भिजणार आहे, त्या दुधाची क्वांटिटी तुम्ही डिसाईड करा चिया सीड वरून. तर ते भिजू घालून आपल्याला 20 ते 25 मिनिट झाकून ठेवायचंय. का, तर चिया सीड इथं दुधामध्ये पूर्णपणे ऑब्झर्व व्हायला पाहिजे किंवा ते चिया सीड थोडेसे फुगलेले तुम्हाला असे दिसतील. तर 20 ते 25 मिनिट तुम्हाला चिया सीड दुधामध्ये भिजू घालायचे. आणि त्यानंतर ना आपली सेकंड स्टेप आहे, त्यानंतर तुम्हाला त्या भिजलेल्या दुधामधल्या चिया सीड्स मध्ये अर्धा ते 1 टेबल स्पून हनी टाकायचंय. तर आता इथं तुमची स्किन ड्राय असेल तर तुम्हाला 1 चमचा इथे मध टाकायचा आहे. आणि जर तुमची स्किन कॉम्बिनेशन ते ऑइली असेल तर तुम्हाला इथं फक्त अर्धा चमचा मध टाकायचा आहे. कारण मधाने तुमची स्किन अजून ऑइली होण्यास मदत होईल. त्यामुळे जर तुमची स्किन ऑइली असेल तर फक्त अर्धा चमचा, जर तुमची स्किन ड्राय असेल तर तुम्हाला इथं 1 चमचा मध टाकायचा आहे. त्यानंतर आपली थर्ड स्टेप आहे, त्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये थोडंसं कर्ड ऍड करायचंय. कर्ड म्हणजेच दही. दुधामध्ये भिजू घातलेलं आहे, नंतर त्यामध्ये हनी टाकलेलं आहे आणि त्यानंतर आपण त्याच्यात थर्ड इन्ग्रेडियंट टाकतोय, तो म्हणजेच दही. तर इथं तुम्ही 1 टेबलस्पून किंवा हाफ टेबलस्पून दही त्याच्यामध्ये टाकू शकता. आणि आता तुम्हाला काय करायचं, ते पूर्ण इन्ग्रेडियंट एकजीव करायचे, पूर्ण एकजीव करायचे. तुम्ही पाहू शकता की अशा प्रकारे कन्सिस्टन्सी दिसणार आहे. तर एकदम छान प्रकारे एकजीव केल्यानंतर तुम्हाला काय करायचं, तुमची स्किन जर घाण असेल, चेहरा जर घाण असेल तर तुम्हाला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला चिया सीड तुमच्या फेसवर अप्लाय करायचंय. तर आता तुम्हाला चिया सीड लावताना पहिल्यांदा 1 हात लावून घ्या, त्यानंतर चिया सीड्स तुम्ही अशी टॅप 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 करून तुमच्या पूर्ण फेसला आणि तुमच्या मानेला लावून घ्या. तर खूप मेसी होणार आहे, घाण होणार आहे, तर शक्यतो तुम्ही बाथरूम मध्ये हे काम करा. तर तुम्ही पाहू शकता की मी अशा प्रकारे फेस पॅक लावलेले आहे आणि लावून झाल्यानंतर हे अशा प्रकारे दिसत आहे. तर तुम्हाला 20 मिनिट ठेवायचा आहे हा फेस पॅक. 15 ते 20 मिनिट जास्तीत जास्त, आणि कमीत कमी 15 मिनिट, 12-15 मिनिट, जास्तीत जास्त 20 मिनिट तुम्हाला हा फेस पॅक ठेवायचा आहे. तर तो एकदम पण वाळणार नाहीये, तो मीडियम असा वाळणार आहे. त्यानंतर 20 मिनिटानंतर तुम्हाला तुमचा फेस वॉश करायचा आहे. छानपैकी तुम्हाला सर्क्युलेशन मोशन मध्ये असं तुमच्या स्किनला छानपैकी गोल गोल हात फिरून एकदम छानपैकी एकदम स्क्रब केल्यासारखं करायचंय. जास्त हार्शली नको, सॉफ्टली करा. तर चिया सीड्स मध्ये आहेत अँटीऑक्सिडंट, जे तुमची स्किन हेल्दी ठेवते, हायड्रेट ठेवते, त्याचप्रमाणे तुमच्या स्किनला तजेलदार बनवते आणि तुमच्या स्किनचा ग्लो वाढवते. आणि इथं दही तुमची स्किन एक्सफोलिएट करणार आहे, तुमच्या स्किनचा कलर ब्राईट करण्यासाठी मदत करणार आहे आणि तुमच्या स्किनला प्लम्बी बनवणार आहे, मऊ लुसलुशीत बनवणार आहे. आणि दूध तुमच्या स्किनला क्लीन्स करणार आहे, म्हणजे स्वच्छ करणार आहे. तर खूप इम्पॉर्टंट आहेत हे सगळे इन्ग्रेडियंट. मला सर्क्युलेशन मोशन मध्ये छानपैकी चेहऱ्याला मॉलिश करत करत तो फेस पॅक धुवायचा आहे. त्यानंतर तुमची स्किन थोडीशी ऑइली दिसणार आहे, कारण ह्याच्यात आपण क्लीन्स करण्यासाठी थोडं दूध घातलं होतं, ब्राईट करण्यासाठी, एक्सफोलिएट करण्यासाठी थोडं दही घातलं होतं. त्यामुळे तुम्हाला तुमचा फेवरेट फेस वॉशने तुमची स्किन प्रॉपर धुवायची आहे. त्यानंतर मग स्किन हायड्रेट झालेली दिसणार आहे, डबल क्लीन झालेली दिसणार आहे, एक्सफोलिएट झालेली दिसणार आहे. आणि त्यानंतर तुम्ही रिझल्ट पहा. तुम्ही पाहू शकता की माझा रिझल्ट कसा आलेला आहे. तर आठवड्यातून 2 वेळा तुम्हाला हा फेस पॅक ट्राय करायचा आहे. आणि जर तुम्ही फर्स्ट टाइम चिया सीडचा फेस पॅक लावत असेल तर तुम्ही पॅच टेस्ट नक्की करा. आणि जो रिझल्ट येईल तर कमेंट सेक्शन मध्ये सांगण्यासाठी विसरू नका. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये. बाय.